नमस्ते मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे शिर्के कुटुंबामध्ये जे व्यक्ती गेलेले आहेत त्या सगळ्यांचं श्राद्ध असतं आणि त्यांचा फोटो समोर ठेवला जातो आणि श्राद्ध करण्यासाठी आदिराजला इकडे नित्या बसवते. तिथेच नित्या आणि राजमा सुद्धा असतात. त्यावेळेस ब्राह्मण विधी करत असतो. त्यावेळेस विधी करताना आदिराजला ब्राह्मण असं म्हणतात की यशवंतराव शिर्के पाटील यांना गंध लावा आणि त्यानंतर ब्राह्मण असं म्हणतात की नंदिनी शिर्के पाटील यांना गंध लावा. असं बोलल्यानंतर गंध लावण्यानंतर इकडे आदिराजला सगळं काही त्याचा पुनर्जन्म आधीचा जन्म आठवायला लागतो. त्याला सगळं काही माईंविषयी सुद्धा आठवायला लागतं. त्यानंतर ब्राह्मण असं म्हणतात की तुमचं नाव काय. त्यावेळेस इकडे आदिराज त्याचं आत्ताचं नाव न सांगता त्याचा आधीच्या नावाचा उल्लेख करतो आणि म्हणतो की मी जयदीप सूर्यकांत शिर्के पाटील. असं बोलल्यानंतर त्याला सगळं काही आता त्याचा पुनर्जन्म आठवलेला असतो, आधीचा काळ आठवलेला असतो आणि हे आठवलेलं बघून इकडे नित्या आणि राजमाला फार आनंद होतो आणि त्या दोघी सुद्धा आदिराजकडे धावत पळत येतात आणि त्याला मिठी मारतात. म्हणजेच आता जयदीप, गौरी आणि लक्ष्मी यांचं त्रिकोणी कुटुंब एक झालेलं असतं. आता कशा प्रकारे आदिराज म्हणजे जयदीप शालिनीचा बदला घेणारे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.